हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा अभंग 3109. आम्हा केले गुणवंत ते उचित राखावे, तुम्हासी तो चाड नाही आणि का काही सुखदुखा दासांचे तो देखो नये. उने काय होईल ते तुका म्हणे विश्वंभरा, दृष्टी करा सामोरी. 3109. सत्व रज तम या त्रिगुणांनी आम्हाला गुणयुक्त केले, तर आता आमच्या हिताचे रक्षण करावे. विठ्ठला, तुम्हाला दुसऱ्याच्या सुखदुःखाची अजिबात चाड नाही, परंतु भक्ताचे काय उणे होईल ते स्वामींनी नुसते डोळ्यांनी पाहू नये. तुकाराम महाराज म्हणतात, हे विश्वंभरा, तुम्ही तुमची दृष्टी समोर करून दासाकडे कृपा दृष्टीने पहा. 3110. अगत्यजा नरका जाणे, वीट मानने कीर्तनी, नावडसे झाला बाप आले पाप वस्तीसी. नारायण नाही वाचे ते यमाचे अंधने, तुका म्हणे अभक्तासी माता दासी जगझोडी. 3110. ज्याला नरकात जाणे जरुरीचे वाटते त्यांनी कीर्तनाचा वीट मानावा. ज्याला स्वतःचा जन्मदाता आवडत नाही त्याच्या संचितात सर्व प्रकारची पापे वस्तीला येतात. ज्याच्या वाचेला नारायणाचे नाम येत नाही ते लोक यमाला अंधन दिलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, अशा अभक्तांची आई साऱ्या जगाची दासी असली पाहिजे. 3111. पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविती. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी, परितो स्मरे मनी नारायण. सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला, नाही विसरला पांडुरंगा. तुका म्हणे तुझा न पडावा विसर, दुःखांचे डोंगर झाले तरी. 3111. अहो, ते पांडव वनवासात होते तरी अखंडपणाने श्रीकृष्णाचे स्मरण करीत होते. भक्त प्रल्हादाला त्याचा पिता हिरण्यकश्यपू हरिभक्ती करतो म्हणून त्याचा छळ करीत होते, परंतु प्रल्हाद मनोमनी नारायणाचे स्मरण करीत होता. सुदामा ब्राह्मण दरिद्र्याला पीडा शोषित होता, परंतु तो भगवंताला एक क्षणभर विसरला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, माझ्या मस्तकावर आपत्तीचे डोंगर कोसळले तरी तुझ्या भक्तीचा विसर पडू नये. 3112. जन्म मरणांची कायसी चिंता, तुझ्या शरणागता पंढरी राया. वदनी तुझे नाम अमृत संजीवनी, असता चक्रपाणी भय काय. हृदयी तुझे रूप बिंबले साकार, ते कोण पार संसाराचा. तुका म्हणे तुझ्या नामाची पाखर, असता कळीकाळ पाया तळी. 3112. हे पांडुरंगा, तुझ्या पायाशी शरणागत आलेल्या भक्तांना जन्ममरणाची भीती कशाची. तुझे अमृत विठ्ठल विठ्ठल हे संजीवन नाम मुखात असताना कोणाचे भय वाटेल. अगा पांडुरंगा, हृदयात तुझे सगुण रूप बिंबले तर भवसागर तरुण जाणे काय कठीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या नामाचे संरक्षक कवच असल्यावर कळी काळास पायाखाली ठेवू. 3113. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्टतया प्रति काय करी. तृण नाही तेथे पडिला दावाग्नी, जाय तो विजोनी आपसया. तुका म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित, धरा अखंडित सुखरूप. 3113. क्षमा हेच शस्त्र ज्याच्या हाती आहे, त्याच्या पुढे कितीही बलवान असला तरी काय करेल. वाळलेले तृण नाही तर तेथे आगीची ठिणगी पडली तरी तेथे आग लागत नाही, विजून जाते. तुकाराम महाराज म्हणतात, क्षमा सर्वांच्या हिताचे साधन आहे, क्षमा सर्व सुखाचे कारण आहे, म्हणून क्षमाशील असावी. 3114. पाने जो खाईल बैसोनी कथेसी, घडेल तयासी गो हत्या ते. तमाखू ओढूनी काढील जो धूर, बुडेल ते घर तेने पापी. पापे कीर्तनी बडबड करील जो कोणी, बेडूक होईनी येईल जन्मा. जयाची मनी कथेचा कांटाळा, होती त्या चांडाळा बहु जाच होती पाठी उडती यमदंड, त्यांचे काळे तोंड तुका म्हणे. 3114. हरिकीर्तन श्रवणाला बैसला आणि तेथे पाने खाल्ले तर त्याला गोहत्येचा दोष लागतो. त्याप्रमाणे हरिकथेत बसल्यावर तंबाखू ओढून धूर काढले त्या पापाने त्याचे घर बुडेल. हरिकीर्तनात बसून जो बडबड करेल तो पुढल्या जन्मी बेडूक म्हणून जन्माला येईल. ज्याला हरिकथा ऐकण्याचा कंटाळा येईल त्याला यमदूत जबर शासन करतील.
तुकाराम महाराज म्हणतात, जो हरिकथा ऐकताना मध्येच उठून जाईल त्याचे तोंड काळे होऊन पाठीवर यमदंड तडातड उडतात. 31:15 कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, कळो येईल अंतकाळी प्राणप्रयाणाच्या वेळी, राहती निराळी रांडा पोरे सकळ, जिता जिती जैसा तैसा पुढे आहे रे ओळसा, उगवणी फांसा काय करणे ते करी, केले होते याची जन्मे, अवघे विठोबाच्या नामे, तुका म्हणे वर्मे जाणून आतरती. 31:16 माऊलीसी सांगे कोण. 31:15 संसाराची कामे करताना राम राम नामस्मरण करा, त्यामुळे कामाचे कष्ट नाहीसे होतील, दुःख वाटणारा संसार सुखकारक होईल. मग तुला अंतकाळी कळून येईल की ही पोरे बाळे पत्नी सर्वस्वी निराळी राहतील. तू जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत जगशील, परंतु पुढे गर्भवासाचे फेरे आहेत, त्यात सापडायचे नसेल तर जे करायचे आहे ते आताच कर. या मानवी जन्मामध्ये हित व्हावे असे वाटत असेल तर विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करा. जे करतील ते तरुण जातील, जे घेणार नाहीत ते गर्भवास भोगतील. 3116 माऊलीसी सांगे कोण. प्रेमे वाढविताने अंतरीचा कळवळा, करीतसे प्रतिपाळा, माय बापाची उपमा तुझ देऊ पुरुषोत्तमा, तेही साजेना पाहता जीव लगा पंढरी नाथा, मायपाळी संसारी परलोकी राहे दुरी, तैसा नवेसी अनंता काळावरी तुझी सत्ता, तुका म्हणे नारायणा तुझ बहुत करुणा. 3116 बालकाचे प्रेमाने पालन पोषण करावे हे त्याच्या माऊलीला इतरांनी सांगावे लागते का. माऊलीचे प्रेमच तान्याला वाढविते. तिच्या अंतरीचा बालकाबद्दलचा कळवळा बालकाला प्रतिपाळ करतो. अरे मेघश्यामा, तुला अशा मायबापाची उपमा द्यावी पण तुला ती शोभत नाही, कारण माय फक्त संसारात पालन पोषण करते, परलोकी तिचा काही उपयोग होत नाही. विठ्ठला, तुझ्या अंतरीचा कळवळा आम्हा लेकराचे काळापासून रक्षण करतो. तुझी काळावरही सत्ता चालते. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणा, माय पित्यापेक्षा बालकावर तुझी अनंतपटीने करुणा आहे. 3117 कोड आवडीचे पुरविना बाळकांचे, तेव्हा कैसी ते माऊली, जाना कशासाठी व्याली, वत्साची असे देणू धावेना ओरसे, तुका म्हणे घरी बाळ टाकिले वानरी. 3117 जेव्हा बालकाची आवड हट्टमाता पुरवीत नाही, ती आई कशाची त्या बालकांना तिने जन्म कशाला दिला, वासराच्या ओढीने त्याच्या भेटीसाठी. अवघ्या पातकांची मीची एक राशी, अवघा तू होसी सर्वोत्तम, जैसा तैसा करणे लागी अंगीकार, माझा सर्व भार चालविणे, अवघेची मज गिळियेले काळे, अवघीच बळे तुझे अंगी, तुका म्हणे आता खुंटला उपाय, अवघेची पाय तुझे मज. 3118 अवघ्या पापाची राशी केली तर मी आहे, सर्व बाजूंनी सर्वोत्तम असा तू मला पावन करशील. मी जसा आहे तसा माझा स्वीकार करा आणि सर्व भार तुझला चालवणे आहे. देवा, काळाने मला गिळले आहे, त्याच्याशी लढून मला मुक्त करण्याचे बळ केवळ तुझ्यात आहे. तुकाराम महाराज म्हणतात, माझे अन्य उपाय खुंटले आहेत, आता मला तुझे पाय एकमेव साधन आहेत. 3119 सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे, आनिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा, जन्मोजन्मी ऐसे मागितले तुझ, आम्हासी सहज द्यावे आता, तुका म्हणे तुझ ऐसे जी दयाळ, धुंडिता सकळ नाही आम्हा. 3119 विठ्ठला, तुझे हे सावळे सुंदर मनोहर रूप माझ्या हृदयात निरंतर राहो, याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा अपेक्षा नाही, अन्य कशाची गरज नाही. पांडुरंगा, आम्हाला तुझे नाम गोड वाटते, तुझे गोड नाम नित्य मुखात राहो, हे मागणे जन्मोजन्मी केले ते तू पूर्ण करावेस. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला, तुझ्यासारखा दयाळू उदार दाता जगात शोधून सापडणार नाही. 3120 भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवने नाही आन तुझे, नावडे वैकुंठ क्षीराचा सागर, धरोनी अंतर राहे दासा, सर्व भावे त्याचे सर्वस्वई गोड, तुळशी दळ कोड करुणी घ्यावे, सर्वस्वई त्याचा मनवी विकिला,
चित्त द्यावे बोला सांगितल्या. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधला आणिक विठ्ठला धर्म नाही. 3120. त्रिभुवनात भगवंताला भक्ताशिवाय दुसरे कोणी आवडत नाही. संत म्हणतात भगवंताला वैकुंठ क्षीरसागर येथे राहायला आवडत नाही. जो भक्त हृदयी वस्ती करून राहतो, भक्ताने सर्व भावाने दिलेले तुळशी दळ मोठ्या कौतुकाने स्वीकारतो, त्याला ते फार आवडते. अहो, हा भगवंत आपणास दासाचा दास म्हणून घेतो, भक्ताच्या कामाकडे लक्ष देतो, प्रसंगी त्यांचे कामही करतो, जणू तो भक्ताला विकलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हा विठ्ठल भक्ताबरोबर त्यांच्या भक्तिभावाने बांधला गेला आहे, त्याला आणखी दुसरा धर्म नाही. 3121. हरी तुझे नाम गाईन अखंड, या विनपाखंड नेने काही. अंतरी विश्वास अखंड नामाचा, काया मने वाचा हेची देई. तुका म्हणे आता देई संत संग, तुझे नामी रंग भरो मना. 3121. हरी मी तुझे नाम अखंड गात राहीन, याशिवाय म्हणून जे साधन ते पाखंड आहे असे मी जाणतो. अंतकरणात तुझ्या नामाचा अखंड विश्वास राहो, तो सतत माझ्या कायेस मनास वाचेला दे, हेच दान मला दे. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठला संत संग सतत दे, म्हणजे त्यांच्या संगतीने तुझ्या नामाचा आनंद पूर्णपणे भरून जाईल असे कर. 3122. करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक, शरणागता देव राखे एरा वाखे विघ्नांचे. तुका म्हणे लीन व्हावे कळे भावे वर्म हे. 3122. जर तुम्हाला तुमचे पारमार्थिक हित साध्य करायचे असेल तर सतत हरिचिंतन करा, गर्भवासाच्या घोर नरकाला का जाता. जे कर्म नारायणाला उद्देशून कराल तेच शुद्ध पूज्य आहे होय. देवाला शरण जाणाऱ्याचे देव रक्षण करतो, इतरांना संकटाचा त्रास सोसावा लागतो. भक्ताने नेहमी नम्र व हरिचरणी लीन व्हावे, पण हे वर्म श्रद्धा असल्याशिवाय कळणार नाही असे तुकाराम महाराज म्हणतात. 3123. आनिक करा आनिक नका करू चेष्टा, व्हाल कष्टावर पडी. सुखे करा हरिकथा सर्वता हे तारील, अनाथांचा नाथ देव अनुभव सत्य हा. तुका म्हणे बहुता रीती धरा चित्ती सकळ. 3123. देवाच्या भक्तीशिवाय इतर व्यावहारिक क्रिया करीत बसू नका, त्यामध्ये दुःखाशिवाय काही मिळणार नाही. आनंदाने हरिकथा करा, त्यातच तुम्ही तरुण जाल. हरी आम्हा अनाथाचा नाथ आहे, हा अनुभव सत्यच झाला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही सकळ जण हा माझा उपदेश चित्तामध्ये दृढ ठेवा आणि तसेच आचरण करा. 3124. सेठ्याना चौधरी पांडे पनवाये शिरी, जकातीचा धंदा तेथे पाप वसे सदा. गाई म्हैसी हेड तूप विक्री महाद्वाळ. तुका म्हणे पाही तेथे पुण्या रिगा नाही. 3124. ज्या माणसाला नगरशेठ अथवा कारभारासाठी नियुक्त केलेला अधिकारी नाही तरी तो गावचा अधिकारी समजून गावचा कारभार करतो, तो मूर्ख आहे. जो सदैव जकातीचा धंदा करतो तेथे सर्व काळ पाप नांदते. गाई म्हशीचे तूप विकतो, तो वाईट आहे. तुकाराम महाराज म्हणतात, अशा लोकांच्या ठिकाणी पुण्य प्रवेश करू शकत नाही. 3125. मागे बहुत झाले खेळ, आता बळ ओसरले. हालो नये चालो आता, गटरिता पोकळ. बाजल्याची दिसे घडी, पट ओढी नसाये. तुका म्हणे पाहता घडी, जगा जोडी अंगारा. 3125. मागे या संसारात विठ्ठलाने खेळविले तसे पुष्कळ खेळ खेळलो, परंतु आता अंगातील बळ उरले नाही. देहाचा घट रिकामा पोकळ झाला, अंगाच्या बळाने हलणे होत नाही किंवा चालणे नाही. जळलेल्या वस्त्राची घडी फक्त दिसते, हात लावून ओढली की हाताला फक्त राख लागते. तसा माझा देह पूर्वीसारखा आकाराने दिसत असला तरी तो विकारहीन शुद्ध झाला, परोपकारासाठी उरलाय असे तुकाराम महाराज म्हणतात. 3126. आळस आला अंगा, धाव घाली पांडुरंगा. सोसू शरीराचे भाव, पडती अवगुणांचे गाव. करावी व्यसने दुरी येऊनी नारायणी, जवळील दुरी झालो देवा. धरी करा मनवनी देवा, वेळोवेळा करी धावा. तुका म्हणे पांडुरंगा, दुरी धरू नको अंगा. 3126.
विषय सुखाच्या लालसेत बुडालेल्या इंद्रियांना हरिचिंतन करण्याचा आळस अंगी आला आहे. म्हणून भगवंता तू सत्वर धावत येऊन हा आळस घालवून टाक. विठ्ठला, निद्रा आळस हे देहभाव सोसून सुद्धा जीवावर अवगुणाचे घाव पडत आहे. त्यामुळे माझे शरीर व्यसनी दुर्गंधी झाले आहे. नारायणा, तू त्वरित दुर्गुण दूर कर. व्यसनाधीनतेमुळे सर्वांपासून दूर गेलो. देवा, मला हाताशी धरा. देवा, याकरिताच तुमचा धावा करून हाका मारित आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पांडुरंगा, मला तुमच्यापासून दूर करू नका. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.